श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आध्यात्मिक मार्गामध्ये अडथळे का येतात त्याविषयी माहिती सांगणार आहे। तर खूप जण आता देवाची पूजा करताना खूप जणांना खूप अडचणी येतात। देवाची पूजा केल्यानंतर असं झालं तसं झालं असं म्हणतात। मग याचं कारण काय? तर याविषयीचाच हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर देवाची उपासना सुरू केली आणि उलट त्रास वाढले म्हणून आता फारसं देवधर्म करत नाही असं अनेक लोक म्हणतात। पण यामागचं खरं कारण काय आहे? तर माणूस साधारणपणे अडचणीमध्ये संकटामध्ये असताना देवाची आठवण काढतो, तेव्हा तो जप ध्यान व्रत सेवा सुरू करतो। पण आश्चर्य म्हणजे याच वेळी त्यांच्या आयुष्यात काही विचित्र घटना घडायला लागतात। घरात वादविवाद होतात, गैरसमज वाढतात, शरीर अस्वस्थ होतं, कामामध्ये अडथळे येतात, व्यवसायात अडचणी वाढतात आणि मग माणूस गोंधळतो, निराश होतो आणि उपासना थांबवतो। तर इथंच आपण चुकतो। खरं तर उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्ष साठलेली नकारात्मक ऊर्जा अस्वस्थ व्हायला लागते आणि ती नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही, कारण ती आपल्या मनावर, शरीरावर आणि कर्मावर आपली पकड घट्ट बसून ठेवते। आध्यात्मिक साधना, मंत्रस्मरण, जप तप यामध्ये इतकी ताकद असते की ही नकारात्मक शक्ती हळूहळू वितळायला लागते, बाहेर पडायला लागते। पण ती सहजपणे जात नाही, ती प्रतिकार करते, त्रास देते। याच काळात आपण अधिक सावध, धैर्यशील राहिलं पाहिजे। जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो तेव्हा हे अंधाराचे थर गळून पडतात। मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो, इच्छा पूर्ण व्हायला लागतात, पूर्वकर्माचा निचरा होतो, पूर्ण संचय होतो आणि हेच पुण्य संकटाच्या काळात आपली ढाल बनतं। त्यामुळे संकट आली, अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका, कारण तीच खरी परीक्षा असते। त्यामुळे उपासना अजिबात चुकवू नका। उपासना रोज करत थोडी ना थोडी तर उपासना केलीच पाहिजेत। लोक काय करतात, ज्या वेळेला आपल्यावर संकट येतं त्यावेळेला उपासना सुरू करतात, मग त्यावेळेला तो त्रास अजून थोडा वाढतो। त्यामुळे जर तुम्ही उपासना चालूच ठेवला तर तुम्हाला संकटाच्या काळात उपयोगी पडते। त्यामुळे जर तुमची उपासना नित्य असेल, कायम असेल, तर ज्यावेळी संकट येत असतात त्यावेळी त्या संकटांचा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही। ती संकट येतील पण ते बाहेरच्या बाहेर त्याचा मार्ग निघेल। त्यामुळे रोज कायम उपासना न चुकता कोणत्याही देवाची करा, पण उपासना रोज करा। जसं आपल्याला अन्नाची गरज असते तसंच आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी उपासनेचीही खूप गरज असते। आपण ज्या वेळेला पूजापाठ करतो त्यावेळेला आपलं मन खूप प्रसन्न होतं आणि हे मन या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला आपलं मन शांत ठेवायला पाहिजे। त्यामुळे उपासना नक्की म्हणून स्वामी म्हणतात की एकदा माझ्या छायेखाली आला की भीती नाही। आध्यात्मिक मार्ग हा काटेरी असतो, पण त्याच्यातून चालत राहिला तर शेवटी फुलांचा सडा मिळतो। त्यामुळे उपासना ही नित्य असावी। श्री स्वामी समर्थ।